महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। तब्बल 921 कोटी रुपयांचा निधी यासाठी वितरित केला जाणार असून ही रक्कम 11 सप्टेंबर 2025 रोजी जमा केली जाईल। यात खरीप हंगामासाठी 809 कोटी आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटींचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही रक्कम डीबीटी पद्धतीने म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे, ज्यामुळे पारदर्शकता राहील, वेळेवर मदत मिळेल आणि मध्यस्थांना वाव मिळणार नाही। 2023च्या खरीप आणि 2023-24च्या रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि कीड रोगामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केले होते, मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांचा प्रीमियम हप्ता वेळेवर न भरल्याने प्रक्रिया अडकली होती। अखेर 13 जुलै 2025 रोजी सरकारने आपला हिस्सा असलेला 1028 कोटी रुपयांचा हप्ता भरल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। या हंगामात एकूण 95,50,000 शेतकऱ्यांना 4,397 कोटींची भरपाई अपेक्षित होती। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे आणि आता उर्वरित 15,25,000 शेतकऱ्यांसाठी 921 कोटी रुपयांचे थेट वितरण होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळणार असल्याने व्यवहार पारदर्शक राहतील, वितरण जलद गतीने होईल, कागदोपत्री विलंब टळेल आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल। या निधीमुळे शेतकरी तातडीने कर्ज फेडू शकतील, पुढील हंगामासाठी बियाणे आणि खत खरेदी करू शकतील आणि शेती पुन्हा उभी करण्यासाठी मोठी मदत मिळेल। हे पाऊल निश्चितच शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास वाढवणारे ठरेल।